अशोक खरात नाशिकचा भोंदूबाबा सध्या दिसतो कोर्टातून बाहेर येताना थकलेल्या अवस्थेत एका पायावर जोर देऊन चालताना. कारण सध्या खरातची जेलवारी सुरू आहे. प्रत्येक सुनावणी वेळी त्याला दुसऱ्या गुन्ह्यात अटक केली जाते आणि खरात शून्यात बघत कोर्टात येतो, शून्यात बघत कोर्टातून जातो. आपल्याला समुद्रशास्त्र, कॉस्मॉलॉजी, दिव्य शक्तीचं ज्ञान आहे असा दावा करणारा अशोक खरात महिलांचं शोषण करायचा, अगदी शिक्षित माणसांना सुद्धा कोट्यवधी रुपयांना लुटायचा. त्याच्या ऑफिसवर दिव्य शक्तीच्या नावाखाली तो काय काय करायचा याचे व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाले आणि अशोक खरातचा खरा चेहरा जगासमोर आला. पण खरातचे विकृत चाळे फक्त त्याच्या ऑफिसमध्ये चालायचे असं नाही. फार्म हाऊसवर खरात मुलींना, महिलांना घेऊन यायचा, कॅमेरे बंद करायला लावायचा, दारू पिऊन बेडवरच लघवी करायचा. हे सगळं समोर आलं खरातच्या सीएने खरातच्या घरात पेरलेल्या गुप्तहेरामुळे. फार्म हाऊस, बायका, समुद्रातला नाग आणि या गुप्तहेरामुळे झालेले खुलासे, खरातचे कारनामे पुढे आणणारा हेर कसा पेरला गेला आणि या हेराने काय काय समोर आणलं पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. बँकिंग लोन कन्सल्टंट असलेल्या आणि बातम्यांनुसार खरातचे सीए म्हणून काम पाहणाऱ्या मुंबईच्या वरळीमध्ये राहणाऱ्या ललित पोफळे यांनी अशोक खरातच्या विरोधात आपली 8,76,00,000 फसवणूक केल्याची तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून नाशिकच्या सरकारवाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा सुद्धा दाखल झाला. पण खरातने त्यांचा विश्वास कसा जिंकला याचा किस्सा खतरनाक आहे. पोफळे यांच्या व्यावसायिक मित्राने त्यांना खरातबद्दल सांगितलं आणि खरातच्या ओकस प्रॉपर्टीज या कार्यालयात नेलं. खरातची ओळख करून दिली. तेव्हा खरातने त्यांना सांगितलं, मला समुद्रशास्त्र अवगत आहे, सिद्ध शक्ती प्राप्त आहे, अंकशास्त्र, ज्योतिषशास्त्र आणि धार्मिक अनुष्ठानांच्या आधारावर मी अचूक भाकीत सांगू शकतो. मी तुमच्या आयुष्यात बदल घडवून आणू शकतो, व्यवसायात घवघवीत यश मिळवून देऊ शकतो. पोफळेंनी यासाठी तयारी दाखवली. पुढच्या वेळी ते खरातच्या भेटीला गेले तेव्हा खरातने त्यांना सांगितलं, तुमचा जन्म नाशिकमध्येच झालाय ना. आपण खरातला आपल्या जन्माबद्दल कोणतीही माहिती दिलेली नसताना खरातला आपला जन्म कुठे झालाय कसं काय माहीत. खरातने दिव्य शक्तीमुळेच ओळखलं असं वाटल्याने पोफळेंचा खरातवर विश्वास बसला आणि खरातने पुढच्या चाली खेळायला सुरुवात केली. त्यांना हातचलाकी करत पोफळेंना प्रसाराच्या नावाखाली हवेतून काजू कतली काढून दाखवली. पोफळे इम्प्रेस झाले. पोफळेंचा एक मित्र त्यांच्यासोबत खरातकडे यायचा. तुमच्या या मित्राला कॅन्सर होईल आणि कॅन्सरने त्याचा मृत्यू होईल असं भाकीत खरातने केलं. त्यानंतर या मित्राचा कॅन्सरमुळेच मृत्यू झाला. त्यामुळे पोफळे यांचा खरातवर पूर्ण विश्वास बसला. पुढे जाऊन या मित्राच्या पत्नीने खरातला त्याच्या कॅन्सरबद्दल आधीच माहिती होतं हे पोफळेंना सांगितलं, पण तोवर वेळ निघून गेली होती. खरातने पोफळेंना मुंबईत राहण्याची आणि फिरण्याची सोय करण्यासाठी एका महागड्या हॉटेलमध्ये रूम बुक करायला लावली. गाडीची व्यवस्था करायला लावली. शक्तीपीठ महामार्ग इथून जाणार आहे, इथे जागा खरेदी करा, फायद्यात राहाल असं सांगून एक जागा खरेदी करायला लावली. पण शक्तीपीठ महामार्ग तिथून गेलाच नाही आणि पोफळे यांना खरातचं भाकीत चुकल्याचं लक्षात आलं. 2023 मध्ये खरातने पोफळेंना, तुझ्या आईच्या पत्रिकेत मृत्यूयोग आहे, तिच्या सुरक्षेसाठी अवतार पूजा करावी लागेल, या पूजेसाठी मिरगावच्या ईशान्येश्वर मंदिरात यावं लागेल, त्यानंतर वावी गावाजवळ असलेल्या आशा पीर दर्ग्यात अवतार पूजा करावी लागेल, या पूजेसाठी 5 कोटी लागतील, ही पूजा केली नाही तर तुझ्या आईचा मृत्यू होईल अशी भीती घातली. पोफळे यांनी 4,25,00,000 रुपये अशोक खरातला दिले. पैसे आल्यानंतर 10 दिवसांनी खरातने त्यांना वावी डोंगराजवळ असलेल्या आशा पीर दर्ग्यात नेलं, तेही संध्याकाळी 7च्या सुमारास अंधारात. त्यानंतर त्याने पोफळे यांच्या हातात तांदूळ दिले. माझ्याकडे पाठ करून उभे राहा, डोळे बंद करा असं सांगितलं आणि गायत्री मंत्र म्हणायला सुरुवात केली. 2च मिनिटांनी खरातने पोफळे यांना सांगितलं, आशा पीर बाबा नाग स्वरूपात आले आहेत, डोळे उघडा. तेव्हा पोफळे यांना एक नाग सरपटत येत असल्याचं दिसलं, पण अंधार असल्यानं हा नाग नीट दिसला नाही. तेव्हा खरातने, तुमच्या आईला दीर्घायुष्य हवं असेल तर मिरगावच्या मंदिरात श्रावणी सोमवारी आणि महाशिवरात्रीला अन्नदान करावं लागेल असं सांगितलं. एका अन्नदानाचा खर्च 1,00,000 रुपये सांगितला. खरात एवढ्यावरच थांबला नाही. त्याने तुमच्या आयुष्यात गंडंतर योग आहे, तो टाळायला कुठल्या तरी धार्मिक संस्थांच्या बॉडीवर आलं पाहिजे असं पोफळेंना सांगितलं आणि स्वतःच्या श्री शिवनिका संस्थांवर विश्वस्त करून घेतलं. पण या सगळ्यात पोफळे यांच्या लक्षात खरातची भुंदूगिरी येत होती. त्यात मिरगावच्या एका मंदिरात खरातने लोकांच्या समोर कानाला फोन लावला आणि तुम्ही अमुक दिशेला 1 किलोमीटर चालत गेलात तर तुम्हाला चोर सापडेल असं आपण पोलिसांना सांगितल्याचं भासवलं. पण पोफळे यांनी जेव्हा नीट निरखून पाहिलं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं, फोन बंद होता.
खरात बंद फोनवर फक्त लोकांवर छाप पाडण्यासाठी बोलत होता. आपली होत असलेली फसवणूक आणि इतर लोकांकडून मिळालेली खरातबद्दलची माहिती यामुळे त्यांना खरातवर संशय आला आणि त्यांनी खरातची माहिती काढायचं ठरवलं. यासाठी त्यांनी खरातच्या फार्म हाऊसवर एक गुप्तहेर पेरला. स्वयंपाकाच्या नावाखाली पोफळे यांना खरातच्या ड्रायव्हर कडून खरातला फार्म हाऊसवर एक कुक हवा आहे अशी माहिती मिळाली आणि त्यांनी लागलीच आपला माणूस इथे नेमला. या स्वयंपाकाचा पगार पोफळे स्वतःच देणार असल्यानं खरातने या गोष्टीला नकार दिला नाही आणि त्याला संशय सुद्धा आला नाही. 4-5 महिने काम करून खरातचा विश्वास जिंकण्याचं आणि त्याच्या सगळ्या हालचालींवर फार्म हाऊसवर होणाऱ्या घडामोडींवर लक्ष ठेवायला त्यांनी या स्वयंपाकाला सांगितलं. अशातच जुलै 2024 मध्ये पोफळे यांनी खरात जवळ आपल्या आईच्या दीर्घायुष्याबद्दल चौकशी केली. तेव्हा त्याने सांगितलं, आईला कुठलाही धोका नाहीये, पण वडिलांच्या जीविताला धोका आहे. त्यांचा मृत्यूयोग टाळायचा असेल तर तिरुवनंतपुरमला जाऊन पूजा करावी लागेल. त्याच महिन्यात पोफळे, त्यांचा ड्रायव्हर आणि खरात विमानाने तिरुवनंतपुरमला गेले. खरातने त्यांना ताज हॉटेलमध्ये रूम बुक करायला सांगितली आणि त्यांनी तिथेच मुक्काम केला. मग 6 जुलैला खरात, पोफळे आणि त्यांचा ड्रायव्हर असे तिघे जण समुद्र किनारी गेले. वेळ अर्थातच रात्रीची होती. इथेही खरातने पूजेच्या नावाखाली सगळ्यांच्या हातात तांदूळ दिले. डोळे बंद करून गायत्री मंत्र म्हणायला सांगितला आणि 5 मिनिटांनी डोळे उघडायला सांगून समुद्रातून नाग येतोय असं सांगितलं. तेव्हा पोफळे यांना पाण्यात हालचाल दिसली. मग स्वतः नागदेवता आले आहेत. तुमच्या वडिलांचं आयुष्य 15 वर्षांनी वाढलंय, पण तुम्हाला अन्नदान सुरूच ठेवावं लागेल असंही सांगितलं. या पूजेसाठी जवळपास 2 कोटी रुपये पोफळेंकडून घेतले. इकडे खरातच्या फार्म हाऊसवर हेर म्हणून पेरलेल्या स्वयंपाक्याने आपलं काम करायला सुरुवात केली होती. त्याने चांगला स्वयंपाक तर केलाच, पण खरातचा विश्वास सुद्धा जिंकला. यातूनच त्याला खरातच्या फार्म हाऊसवर काय घडतं याची माहिती मिळाली. खरात फार्म हाऊसवर तरुण मुलींना किंवा महिलांना घेऊन यायचा. येण्याच्या आधी हॉटेलमधले CCTV बंद करायला सांगायचा. मग या महिलांना घेऊन रूम मध्ये जायचा. तिथे त्यांच्या समोरच दारू प्यायचा. नशेत इतका तर्र व्हायचा की बेडवरच लघवी करायचा. ही सगळी माहिती मिळाल्यानंतर या स्वयंपाक्याने पोफळेंना हे सांगितलं. तेव्हा पोफळेंनी त्याला आणखी लक्ष ठेवण्याचा सल्ला दिला. त्यानंतर या स्वयंपाकी खरातने महिलांना आणण्याआधी CCTV बंद करायला सांगितले तरी CCTV बंद करायचा नाही. या CCTV मधून त्याने खरात महिलांसोबत काय करायचा, कसे अश्लील चाळे करायचा हे पाहिलं. सोबतच खरातकडे असलेला नकली नाग, या नागाच्या माध्यमातून तो लोकांना कशी भीती दाखवतो, सिद्ध शक्ती असल्याचं कसं भासवतो हे पाहिलं आणि खरातच्या सिद्ध शक्तीचं गुपित पुढे आलं. या सगळ्यात हा स्वयंपाकी आपल्यावर लक्ष ठेवतो, कॅमेरा बंद करत नाही, याचा संशय खरातला आला. त्याने या स्वयंपाकासोबत वाद सुद्धा घातला, पण पोफळेंनी मध्यस्थी करत आपला हेर फार्म हाऊस मध्येच राहील याची खात्री करून ठेवली आणि याच हेराने खरातचा खरा चेहरा पुढे आणला. मग ललित पोफळे यांची राजेंद्र जासूद आणि दिनेश परब या खरातच्या भक्तांसोबत भेट झाली. त्यांनाही खरातबद्दल असेच विचित्र अनुभव आले होते. तिघांनी मिळून खरातला कायदेशीर शिक्षा कशी देता येईल याबद्दल बैठका घेतल्या आणि तेवढ्यात त्यांना खरातच्या ऑफिस बॉयने कुटुंबातल्या महिलेसोबत घडलेल्या प्रकारानंतर त्याच्या ऑफिसमध्ये स्पाय कॅमेरा लावला असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर या तिघांनी ऑफिस बॉयला पाठिंबा दिला आणि त्याच्याकडून व्हिडिओ मिळवत आणखी एकाच्या माध्यमातून ते व्हिडिओ शिर्डी पोलिसांपर्यंत पोहोचवले. त्यानंतर खरातचं भांडं फुटलं. पण या सगळ्यात ललित पोफळेंना आर्थिक नुकसान सहन करावं लागलं. खरातच्या भूलतापांना इतरही लोक बळी पडले, पण स्वयंपाकी म्हणून गेलेल्या हेराने आपलं काम चोख बजावलं. समुद्रशास्त्र, दैवी शक्ती, कॉस्मोलॉजी असे दावे करणारा खरात प्रत्यक्षात महिलांना फार्म हाऊसवर घेऊन यायचा आणि इतकी दारू प्यायचा की निसर्गाचं ज्ञान असल्याचा दावा करणाऱ्या बंधूला स्वतःच्या नैसर्गिक क्रियांचंही भान राहायचं नाही.